मेघा, चल मला भाजी निवडू लाग. ठीक आहे आई. का ग, कुणाचा कॉल आहे? शीतलचा. मग उचलत का नाही? हो ठीक आहे आई, उचलते. हॅलो. अगं काही नाही, आईला भाजी निवडायला मदत करते. हो हो चालेल, मी येते. आईला सांगते आणि येते. हो हो, ओके बाय. का ग, काय बोलली ती? काय नाही आई, तिची आई घरी नाही आहे तर मला बोलवत होती ती. जाऊ का मी? ठीक आहे, पण अंधार व्हायच्या आत घरी ये. हो ठीक आहे आई, येऊ मी? आलीस? ये. बस तू, मी तुला पाणी देईन. नाही नको, घरूनच आली आहे मी. तू बस. ओके ठीक आहे, बस. अगं ऐक ना, मी तुला यासाठी बोलवलंय. आता आपली एक्झाम संपली 12वीची. तर पुढे आपलं ठरलं होतं ना ॲडमिशन सोबत घ्यायचं. हो. तर तू काही ठरवलंय का? नाही, मी आणखीन काही बघितलं नाही. तू काही बघितलंय का? हो, मी बघितलंय आजच. त्यामुळेच तर तुला मी इथे बोलवलंय. मॅक इन्स्टिट्यूटचं मला एक ॲडव्हर्टाईज दिसली आहे. हो. त्या वेबसाईटमध्ये मी जाऊन बघितलं. तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत? तिथे ग्राफिक डिझायनिंग, VFX, 3D ॲनिमेशन, अजून भरपूर कोर्सेस आहेत. अच्छा ठीक आहे ना, मग आपण घेऊया. हां, मग मी तेच म्हणत होते, मग तू तुझ्या आईला सांगशील तर तुझ्या आई बाबांना कन्व्हिन्स कर. हो. मी माझ्या मम्मीला सांगते, मम्मी पप्पांना सांगेल. मग आपण उद्या जाऊन ॲडमिशन घ्यायचं का तिथे? हो, मी माझ्या आईला सांगते घरी गेल्यावर. आपण दोघी सोबतच जाऊया. चालेल, मग तू तुझ्या आईला सांग, मी मम्मीला बोलते. मम्मी आली की. मला ॲडव्हर्टाईज दाखव ना. हो थांब, तुला दाखवते. तू पण सर्च कर नंतर, मग तुझ्या मम्मी पप्पांना दाखवली. मॅक्स आता वेबसाईट ओपनच केलेली होती. त्यांच्या अकाउंटमध्ये गेलं की लगेच त्यांची वेबसाईट ओपन झाली की फॉर्म येतो. तिथे नंबर वगैरे आपल्याला फिलअप करायचा असतो. मी काही फिलअप केला नाही. आपण डायरेक्टली तिथे जाऊयात आणि ॲडमिशन कन्फर्म करून नाही. ओके ठीक आहे, मग मी आईशी बोलते आणि मग सांगते. मग एक काम कर ना, डायरेक्ट आपण तिथेच भेटूया. ठीक आहे चालेल. मग जा, येऊ मी? हो, बाय बाय. ऐक नाही, मी शीतलकडे गेले होते ना, तर मग आम्ही दोघींनी मॅकमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलंय. तर मग तू एकदा प्लीज बाबांना कन्व्हिन्स कर ना. हे बघ मेघा, आपल्याकडे मुली इतकं शिकत नाही. तसे बाबा तुला मुलगा बघताय. उद्या तुला मुलगा बघायला येणार आहे. बस झालं शिक्षण, आता घरकाम शिक. काय करतेस बेटा? काही नाही गं, बघत होते. आलीस तू? हो. बस. ऐक ना मम्मी, बोल ना. मेघा आली होती ना, हा. तेव्हा तिचं माझं ठरलंय की आम्हाला मॅक इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचंय. अच्छा तू पप्पांशी बोलशील का? ठीक आहे, आल्यानंतर मी बोलते त्यांच्यासोबत. आणि मला असं वाटतं ती नाही म्हणणार. उलट त्यांना तुझा हा डिसिजन आवडेल. एक काम करू, आपण उद्या तिथे जाऊ इन्स्टिट्यूट
ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन काढू. आपल्याला चांगलं वाटलं तर आपण ॲडमिशन घेऊ आणि मग त्यांना सांगू. ठीक आहे, चालेल. चालेल. थँक्यू मम्मी. अरे हो हो. येस मॅम. ॲडमिशनसाठी आले. ठीक आहे, 2 मिनटं बसा इथं. मी तुम्हाला एक फॉर्म देतो, तेवढा फिल करून द्या. मॅम बोलवूया तुम्हाला. हॅलो. हॅलो. हॅलो शीतल, हाय मॅम. तर कोणत्या कोर्ससाठी आली आहेस तू? मी ग्राफिक डिझायनिंगच्या कोर्ससाठी आले मॅम. ओके, आणि आता काय करते सध्या? माझी 12th पास आउट झाली आहे आताच. तर मग ॲडमिशन घेण्यासाठी मी आलेली इथे. ओके. काल आपलं बोलणं पण झालं ॲक्च्युली. हो हो बरोबर, कॉलवरती झालं हो. होतं आपलं बोलणं. मग कसं वाटलं इन्स्टिट्यूट वगैरे बघून? छान वाटलं म्हणून तर ॲडमिशन घ्यायला मम्मीला पण सांगितलं, म्हटलं घ्यायचं म्हटलं तिथं. मेघाने, माझी एक फ्रेंड मेघा, त्याच्यात ओके. माझं ठरलं होतं. ओके, तर ठीक आहे, मी तुला ॲडमिशन फॉर्म देते. आपण ॲडमिशन फॉर्म फिल करून घेऊ. ओके, शुअर. शीतल, हा ॲडमिशन फॉर्म आहे, एवढा फिल करून देशील? ओके, शुअर. ठीक आहे. ओके शीतल, तुझं ॲडमिशन झालेलं आहे. आता आपण लवकरच भेटूयात क्लासमध्ये. Sure, आणि चांगलं वाटलं तुला भेटून. आता पहिल्या दिवशी भेटूयात. ओके, थँक्यू. चला, मी तुम्हाला क्लासरूम दाखवते. क्लिक ऑन दिस स्टार्ट इन्स्टंट मीटिंग. हॅलो सर, आत्ताच आपल्याकडे ॲडमिशन घेतलेलं आहे. तर शीतल, हा आपला क्लासरूम आहे. अशा प्रकारे आपल्याकडे क्लासेस घेतले जातात. नितीश सर खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि पुढे जाऊन तेच तुझी फॅकल्टी असणार आहे. थँक्यू सर. हॅलो. हॅलो. हाय मेघा, काय करते? काही नाही ग, स्वयंपाक करते. तू कशी आहेस? हो का, मी पण ठीक आहे. ऐक ना, मी तुला काहीतरी सांगण्यासाठी कॉल केला आहे. सांगू का? हां, बोल ना. ठीक आहे, ठीक आहे. अगं, मला हे सांगायचं होतं की माझा कोर्स कंप्लीट झाला आहे आणि मला जॉब पण लागला आहे. सो उद्यापासून माझी जॉईनिंग होणार आहे. तुझं काय चाललं आहे? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. अगं, माझं लग्न झालं आहे. ओके. का गं, काय झालं आहे? नाराज का वाटतेस तू मला? सगळं ठीक आहे ना? अगं, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम चालू आहे आणि माझे हस्बंड आणि माझ्यामध्ये रोज भांडणं होतात आणि ते कधी कधी माझ्यावर हात पण उचलतात. मग तू तुझ्या आईबाबांना नाही सांगितलं एवढं सगळं तुझ्यासोबत होतंय ते? नाही सांगितलं, त्यांना खूप टेन्शन आहे. हो, ते पण आहे म्हणा. त्यावेळेस शिकून दिला असतं माझ्यासोबत, वेळ नसती आली यार तुझ्यावरती. हो, मी पण शिकले असते तर ही वेळ माझ्यावर आली नसती आणि मी माझे पण डिसिजन घेतले असते. पण ठीक आहे, जाऊ दे. आता जे झालं ते त्याला चेंज नाही करू शकत. पण मला हे सांगायचं की आता ज्यावेळेस तुझी मुलगी होईल त्यावेळेस तिला मात्र शिकवून देशील. हो, मला पण विरोधात जावे लागले तरी चालेल, पण मी माझ्या मुलीला शिकवणार. हो, कारण की आजकाल मुलींना शिकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तर आता मी माझे डिसिजन स्वतः घेते आहे आणि घेऊ पण शकते भविष्यात. हो, जाऊ दे, जे झालं ते झालं माझ्यासोबत. ठीक आहे.
बाय. ओके बाय.